पेशंटला किंवा उलट्या होतात आणि 2 ते 3 दिवसानंतर त्याला असं वाटायला की आपल्या पायातली शक्ती गेलेली आहे किंवा पायातली चप्पल चालताना गळते. फार महत्त्वाचं लक्षात, पायात चप्पल जाताना पायातून पडते किंवा आपल्याला पायजामा घालता येत नाही किंवा नाईट पॅन्ट घालता येत नाही, लक्षात ठेवा. याचा अर्थ आपल्या पायामध्ये विकनेस सुरू झालेला आहे, लक्षात. तेव्हा आपण सर्वप्रथम डॉक्टरकडे जायला पाहिजे. आता जुलाब बऱ्याच लोकांना होतो, सगळ्यांना असं होणार नाही. त्याच जुलाबानंतर किंवा उलट्यानंतर 2 ते 3 टक्के पण हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तसंच समजा सर्दी पडसा आपण कॉमन कोल्ड म्हणतो, हा आजार झाला तर 3 दिवसानंतर आपल्याला असं वाटतं की आपल्या पायातली शक्ती गेलेली आणि नंतर हळूहळू मग ते प्रोग्रेसिव्ह होऊन आपल्या हातातली शक्ती जाऊ शकते. आपली जीभ तोंड आपण त्याला बोबडी वळते म्हणतो, लक्षात तुमच्या, आणि गिळायला त्रास होतो, दम लागतो. हे लक्षात ठेवा, हे सगळ्या गोष्टी आहेत. या गोष्टी झाल्या तर ताबडतोब आपण डॉक्टरकडे जायचं. आणि काही अंशी तुम्हाला हातापायात मुंग्या येतात, काही म्हणतात आमचे हातपाय जड झालेले, बोबडीवरती थुंकी गळते, बघा अशा गोष्टी होतात. आणि फार रेअर असं आहे की तुम्हाला म्हणजे बाउल ब्लॅडर हॅबिट, पण फार ते रेअर आहे. तर हे फक्त आपण लक्षात ठेवायचे की ह्या कधी होतात. तुम्हाला 2 गोष्टी, स्नेक बाईट त्या गोष्टी होऊ शकतात, पण बाय अँड लार्ज हे आता कृपा करून आपण काउंटरवरची औषधं घेऊ नका, हे फार लक्षात ठेवा. नाही तर काय होतं, आपल्या सवय जुलाब झाली की आपण मेडिकलला जातो, जे त्याला सांगतो डायरेक्ट औषध ते आपण घेतो. कृपा करून असं करू नका. तर हे जस्ट लक्षण आपल्याला सापडले तर आपण जवळच्या डॉक्टरांकडे जावं. आणि जिल्हाधिकारी महोदयांनी एक निर्देश दिलेला आहे पत्रव्यवहारासाठी की जेव्हा केव्हा असे आजार येतील तेव्हा त्या डॉक्टरांनी, प्रायव्हेटची असो किंवा सरकारी असो, यांनी कॉर्पोरेशनला कळवं, जेणेकरून आपल्याला कळते किती पेशंट आहे. नाही तर काय होतं, आपण लपवून ठेवतो. कृपा करून लपवून ठेवणं हा स्टिग्मा नाही आहे. समजा आपल्याला उदाहरणार्थ TB झाला, याच्यात आपण लपवून ठेवतो, हे लपवू नका. हा बऱ्या होण्यासारखा आजार आहे. म्हणजे पॅनिक अटॅक आपल्या माध्यमातून सांगा की हा नक्की बरा होण्यासारखा आजार आहे. ओके. आता जेव्हा केव्हा असा आपल्याला शंका आली, आपणच केलं पाहिजे. म्हणजे जो रुग्ण आहे त्याला असं त्याने स्वतः डायग्नोज करतो, तो डॉक्टरने सांगायला नाही पाहिजे. आपल्या हातापायात विकनेस झाला तर आपण लगेच नजीकच्या हॉस्पिटलात जा, तिथे ॲडमिट व्हा. 2 टेस्ट महत्त्वाच्या, आपण त्याला नर्व कंडक्शन स्टडी म्हणतो. म्हणजे त्याच्याने आपल्याला नर्वस सिस्टीम कळून जाईल आणि हे पेशंट लगेच ॲडमिट करतो. त्याला स्पेशल रूमची काही गरज नाही. फक्त बेसिक फॅसिलिटी काय आहे की आपल्याला इम्युनोग्लोबुलिन जे आत्ता आहे, पूर्वी तर तेही नव्हतं आपल्या देशामध्ये. आता हे आजार आम्ही शिकत असतानाही बघितलेले आहे, तेव्हा इम्युनोग्लोबुलिन कन्सर्न नव्हतं, पण आपल्याकडे आहे. आणि सरकारच्या माध्यमातून ते मोफत आमच्या हॉस्पिटलला अवेलेबल केलेले आहे. आणि जिल्हाधिकारी महोदयांनी आज आम्हाला 1 करोड रुपयाचे हे इंजेक्शनसुद्धा घेऊन द्यायला परमिशन दिलेली आहे. त्यामुळे 2 करोड रुपयाचे आणि मशिनरी पण आम्हाला जे लागतात नर्व कंडिशन ते पण 2 घ्या म्हटलेले आहे. त्यामुळे त्यांनी कुठली उणीव राहता कामा नये आपल्या सिटीसाठी. आणि काही लोक याला आपण लंगभर पंक्चर या नर्व कंडक्शन स्टडीमध्ये डायग्नोज होतं, म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी बाकी तपासण्या करायची गरज नाही. पण ओव्हरऑल जेव्हा आपण पेशंट ॲडमिट होतो बाकी तपासण्या करतो ते फॅसिलिटी आपल्याकडे आहेत. आता याला ट्रीटमेंट काय लागते तर ओव्हरऑल एक सपोर्टिव्ह ट्रीटमेंट लागते. सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणजे काय, समजा जुलाब असेल तर आपण त्याला काय अँटीबायोटिक देतो, सलाईन लावतो. ताप आला असेल तर क्रोसिन किंवा अशा तत्सम गोळ्या देतो. ओके. आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं विकनेस यायला लागलेला आहे त्यावेळेला आपण इम्युनोग्लोबुलिन देतो. सांगता याचा डोसा 5 दिवसाचा आपण सांगता 10 व्हायला लागतात एका पेशंटला, तेवढं आपण अवेलेबल केलेलं आहे. आणि काही अंशी जो शरीरातला प्लाझ्मा असतो तो आपण बदलतो, त्याला आपण प्लाझ्मा फिल्ट्रेशन थेरपी, प्लाझ्मा एक्सचेंज थेरपी असे नावं देतो. आजच आमची मंत्री महोदयांनी सकाळी बैठक घेतली आणि त्यांनी सांगितले कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या गोष्टी अवेलेबल करा, जेणेकरून रुग्णांना आपल्या सरकारच्या योजना किंवा सरकारच्या माध्यमातून त्यांना मोफत औषधं मिळावी. नंतर इश्यू काय तो, जर एवढं करून जर पेशंटचं दम वाढायला लागला, त्याचं ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी पडायला आहे, तर आपण त्याला एक व्हेंटिलेटरी सपोर्ट देतो. सगळ्यात सोपं म्हणजे काय की कुणीही ते करू शकतं की एकदा आपण श्वास घेतला तर 20 काउंट तुम्हाला घेता येतं. नॉर्मली आपण एकदा श्वास 40 पॉईंट 1 2 3 4 भरू शकतो. 20च्या अलीकडे आलं तर आपल्याला व्हेंटिलेटरी सपोर्ट लागू शकतो. म्हणजे O2 सॅच्युरेशन फार लांबचं आलं, सोपं टेस्ट आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना आपल्याला इम्युनोग्लोबिन किंवा प्लाझ्मा हे 2 आठवड्यात द्यायला पाहिजे. म्हणजे आज समजा आपला आजार झाला म्हणजे आज औषध नसेल तर त्यानं काही होत नाही, 1 आठवड्यात आपण हे देऊ शकतो.
याच्याने काय होतं, जेव्हा आपण इम्युनोग्लोबिन देतो तेव्हा शरीरातल्या दूषित अँटीबॉडीज आहे त्याला ते बाइंड करतात आणि ते नलिफाय करायचा प्रयत्न करतात आणि प्लाझ्मा एक्सचेंज थेरपी त्यातल्या दूषित अँटीबॉडीज काढून घेतात. म्हणजे पेशंटची जी रिकव्हरी होते, पूर्वी हे नसताना सुद्धा रिकवर झालेले आहे, समजून घ्या. पण हे औषधामुळे त्याची रिकव्हरी चांगली होते, त्याच्यावर व्हेंटिलेटर सपोर्ट लागण्याची शक्यता कमी असते आणि पॅरालिसिस जे होतं ते प्रमाण बाय अँड 2 आठवड्यात हा माणूस बरा व्हायला पाहिजे, पण काही काही लिटरमध्ये 6 महिने लागलेले आहेत. पण ते एक आता कोणामध्ये तीव्रता जास्त जाणवते तर पहिले 5 वर्षाचे बाळ, ज्याची इम्युनिटी तशी वीक असते आणि 60नंतर जास्त. 60नंतर कोणाला, ज्यांच्याकडे ब्लड प्रेशर अनकंट्रोल आहे किंवा डायबिटीस अनकंट्रोल, ज्याची इम्युनिटी कमी आहे, तर अशा लोकांना त्याची तीव्रता जास्त येते. तर आपण ह्या गोष्टी घेतल्यानंतर एक फिजिओथेरपी नावाचा कॉन्सेप्ट आहे की समजा तुम्हाला पॅरालिसिस, आता शेवटी कसं आहे, पॅरालिसिस जायला वेळ लागतो. आपण पेशंटला हे औषध दिले इम्युनोग्लोबिन, तर तो कसं वाटतं, त्याला बरं होतं, तो म्हणतो मला बरं वाटतंय, माझ्या हातपायामध्ये थोडी पॉवर आहे, याचा अर्थ का ही इज शोईंग इम्प्रूव्हिंग सायन्स टू दिस ऑटो अँटीबॉडी, म्हणजे आपल्या इम्युनोग्लोबिनला किंवा प्लाझ्मा थेरपीला. मग त्याला आपण काय मदत करायला पाहिजे, तर आपल्याकडे आपण फिजिओथेरपी पण चालू केलेली आहे. जर का पेशंटला पॅरालिसिस झाला किंवा पॅरापेरेसिस झाला, म्हणजे थोडं कमी असेल, तर त्याला फिजिओथेरपी देऊन त्याची आपण रिकव्हरी आणण्याची शक्यता हे आपण चांगली करतो. आणि जर काही त्याला पेन किलर लागले तर अँटीबायोटिक्स आणि पेन किलर आपल्याकडे आहेत. तर आता आमच्याकडे वेगळा वॉर्ड पण नाही आहे, पण वेगळा वॉर्ड करू गरज नाही आहे. तर आता सध्या आपल्याकडे फक्त गियाबारीसाठी 10 व्हेंटिलेटर आम्ही सुचीसाठी ठेवलेले आहे आणि लहान मुलांसाठी 5 व्हेंटिलेटर